नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. भाजीची चव वाढवणारा आज आपण गरम मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा गरम मसाला बनवताना आपण वजनी आणि चमच्याचं प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी हा मसाला बनवला तर तुमचा मसालासुद्धा असा परफेक्टच तयार होईल. त्याचबरोबर कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीसाठी, पंजाबी डिशसाठी किंवा कुठल्याही रश्श्याच्या भाजीसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता. चला तर मग भाजीची चव द्विगुणित करणारा गरम मसाला कसा बनवायचा ते बघूयात. तर आधी आपण मसाल्याचं प्रमाण बघूयात. तर या ठिकाणी मी 20 ग्रॅम काळे मिरे घेतले आहे, 2 मोठे चमचे. 10 ग्रॅम लवंगा घ्यायच्या आहे, 1 मोठा चमचा भरून. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दालचिनी घ्यायची आहे. तर दालचिनी बघा आपल्याला 20 ग्रॅम घ्यायची आहे. त्याचबरोबर रेग्युलर जिरं 10 ग्रॅम आणि 5 ग्रॅम आपल्याला शहा जिरं घ्यायचं आहे, 2 छोटे चमचे चालेल. आणि या ठिकाणी ना मी 15 ग्रॅम इतके मसाला वेलदोडे घेतलेले आहे, जे आता आपल्याला सोलून घ्यायचे आहे. नगामध्ये म्हणाल तर साधारण आहे ना 17 ते 18 या ठिकाणी आपण मसाला वेलदोडे घेतले आहे. यामधील जे दाणे आहेत ते मात्र आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि वरचा जो पापुद्रा आहे तो आपण काढून टाकणार आहोत. आता मसाला आपण हलकासा भाजून घेणार आहोत. तर भाजतानाची प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. तर शक्यतो भाजताना असं लोखंडाच्या कढईचा वापर करा. सुरुवातीला आपल्याला रेग्युलर जिरं, शहा जिरं आणि जे आपण मसाला वेलदोड्यामधले दाणे काढून घेतलेले आहेत ते सगळे दाणे यामध्ये घालायचे आहे आणि आता मंद आचेवर खमंग असे भाजायचे आहे. तर इथे महत्त्वाची टीप आहे, मसाले भाजताना त्यांचा रंग बदलू द्यायचा नाही आहे, पण ते खरपूस असे भाजले गेले पाहिजे. त्यामुळे मंद आचेवर भाजायचे आहे. 5-6 मिनटं एक बॅच करायला आपल्याला वेळ लागतो. तर बघा, एक 5-6 मिनटामध्ये आपले हे छान खरपूस असे भाजले गेले. एका ताटामध्ये काढूयात आणि गार करायला ठेवूयात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला राहिलेले मसालेसुद्धा मंद आचेवर भाजायचे आहे. तर आधी लवंगा, काळे मिरे आणि जे दालचिनीचे तुकडे आहेत ना त्याचे थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित कढईमध्ये भाजता येतात. हा मसाला करताना तेल वगैरे टाकून कुठलाही मसाला भाजायचा नाही आहे. सुके आपल्याला हे मसाले फक्त हलकेसे भाजून घ्यायचे आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. एका वेळी हा मसाला खूप करून न ठेवता अशा थोड्याशा क्वांटिटीमध्ये केला ना तर याची चव खूप छान लागते आणि ती टिकून राहते. वाससुद्धा याचा टिकून राहतो. हे अगदी योग्य प्रमाण तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर या ठिकाणी सगळे मसाले भाजले गेले. आता आपण हे पूर्णपणे गार करून मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आपली क्वांटिटी कमी असल्यामुळे ना शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करा, म्हणजे बारीक याची पावडर तयार होते. आता आपण हे मसाले मिक्सरवर फिरवून घेतले की चाळणीने चाळून घ्यायचे आहे. जी आपली पीठ चाळण्याची चाळणी असते ना त्यावर आपण हे चाळून घेणार आहोत, म्हणजे अगदी छान बारीक पावडर आपल्याला या मसाल्याची मिळते. याआधीसुद्धा परफेक्ट वजनी प्रमाणामध्ये मी काळा मसाला म्हणजेच गोडा मसाला कसा बनवायचा घरच्या घरी त्याची रेसिपी शेअर केली आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की सर्च करा तुम्ही काळा मसाला कसा करायचा ते. तर या ठिकाणी ना मी मसाला चाळणीने चाळून घेतला आहे. पुन्हा जे काही जाड मिश्रण आपलं राहिलं होतं मसाल्यातलं ते पुन्हा मिक्सरवर फिरवून अशी फाईन पावडर तयार करायची. एखाद्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा आहे, म्हणजे याचा वास आणि याची चव टिकून राहते. एका वेळेस खूप जास्त मसाला न करता असा थोडा थोडा मसाला करून वापरला ना तर भाज्यांची चव खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा करून बघा असा गरम मसाला. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.